आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलिसांचा करायचं काय? खाली गुंड्यावर पाय। पीएसआयचा करायचं काय? खाली गुंड्यावर पाय। सांगलीमध्ये 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली। यानंतर घाबरलेल्या मुलीनं घरी येताच टोकाचं पाऊल उचललं। या घटनेमुळे सांगली चांगलीच हादरली आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। माहितीनुसार सांगलीच्या करगणीच्या एका गावामध्ये पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात राहत होती। ती गावातील माध्यमिक शाळेमध्ये 10वीला शिकायला होती। या मुलीला गावातील काही टवाळखोर पोरं त्रास देत होती। शाळेमध्ये जाताना किंवा येताना तिची छेड काढायचे। यामधील एका तरुणानं रविवारी या मुलीवरती बलात्कार केला। या घटनेनंतर घरी येताच मुलीनं आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली। तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। कुटुंबियांनी सकाळी पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्याचं ठरवलं। मुलीचे आई वडील सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणारच होते, पण त्याचपूर्वी या मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला या प्रकरणी मारहाण देखील करण्यात आली होती। त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यावरती मोर्चा घेऊन जात घटनेचा निषेध केला आणि आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी केली। मात्र गावकरी या प्रकरणी तक्रारीसाठी जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये गेले तेव्हा काय घडलं तुम्हीच पहा। या आटपाडी पोलिसांचं करायचं काय? खाली गुंड्यावर पाय। या बहिर पीएसआयचा करायचं काय? खाली गुंड्यावर पाय। मी आता आटपाडी पोलीस ठाणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या सायलीचा मृतदेह आम्ही सकाळी 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास या हॉस्पिटलमध्ये आणला, सरकारी हॉस्पिटलमध्ये। PM 11 वाजता झालं, पण PM होऊन आम्ही या चौकीमध्ये आलो, पोलीस चौकीमध्ये आमची तक्रार घ्या, पण हे पोलीस चौकी आमची तक्रार घ्यायला मागत नाही। वरून त्यांना कोणाचा तरी फोन येतात आणि हे तक्रार अजून घेतलेली नाही। सकाळी आम्ही इथं 11 वाजल्यापासून आहे, आता 10:48 झालेत। आम्ही या जागेवरती आहे आणि आमची तक्रार आतापर्यंत कुणी घेतलेली नाही। म्हणून मला या पोलीस चौकीचा जाहीर निषेध करायचा आहे आणि आम्ही ही बॉडी, सायलीची बॉडी आम्ही घरी घेऊन जाणार नाही, तर या पोलीस चौकी समोर ठेवणार आहे। करगणीतील ग्रामस्थ उपस्थित राहिलेत। आम्ही अजिबात जीव गेला तर चालेल, अन्न पाणी सोडल, पण ह्या कुणी मारलंय, जे गुंड आहेत ज्यांनी मारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिने आत्महत्या करायची तिच्या वेळ आली, आम्ही या ठिकाणून आम्ही हलणार नाही। आम्हाला पोलीस प्रशासनाला जाहीर निषेध करायचा आहे। दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलं। आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली। दरम्यान या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।